सर, माझा एक प्रश्न आहे, अनन्वय अलंकार कसा ओळखावा? अनन्वय अलंकारामध्ये काय असतं तर समजा हा बाबू आहे, आता या बाबूला जर आपल्याला एखादी उपमा द्यायची आहे तर बाबू सारखा माणूसच भेटत नाहीये, मग तेव्हा या बाबूला बाबूचीच उपमा दिली जाते. म्हणजे काय, उपमेयाला उपमेयाचीच उपमा देणे म्हणजे अनन्वय अलंकार. दुसरी उपमा भेटत नाही. मग कसं तर लक्षात घ्या, आई सारखी मायाळू आईच. आई सारखी मायाळू दुसरी कुणी असू शकत नाही. मग आईला उपमा द्यायची तर कुणाची द्यावी लागेल? आईचीच द्यावी लागेल. म्हणजे उपमा सापडतच नाही. तेव्हा कोणता अलंकार असतो? अनन्वय अलंकार. आई सारखी मायाळू आईच. झाले बहु होतील बहु आहेतही बहु, परंतु या सम हाच याच्यासारखा अजून झाला नाही, होणार नाही. आहे नाही म्हणजे काय, याच्यासारखा हाच. पुन्हा आहे ताजमहाल एक जगती, तोच त्याच्या परी, त्याच्यासारखी दुसरी वास्तू नाही. मग त्यालाच त्याची उपमा देणे म्हणजे काय, अनन्वय अलंकार.